नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी जी काही कर्जमाफी अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना राबवण्यात आली, त्या योजनेचा गौडगंबाल, त्या योजनेच्या गोष्टी, त्या योजनेसंदर्भात असणाऱ्या सगळ्या काही ज्या काही माहिती आहे आणि शेतकऱ्यांसाठी दिलेले आश्वासनं फोल ठरतायत की काय, असं जाता इथे प्रश्न आपल्याला पडायला लागलेला आहे. कारण की मित्रांनो, याच्यामध्ये जे शेतकऱ्यांना वारंवार वेगवेगळे अपडेट येत आहे. सुरुवातीला सांगण्यात आलं की जूनच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील, नंतर जून आला, जुलैपर्यंत आला, मग ती समिती, मग ते समितीचा कारभार, या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांना ही जी काही शेतकरी कर्जमाफी आहे, ही कर्जमाफी जणू शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरली की काय, असंच होते व्हायला लागलं आणि मानसिक त्रास देखील शेतकऱ्यांना इथे होत असताना आपल्याला दिसत आहे. मुळात म्हणजे 17 ते 18 ऑगस्टला सांगण्यात आलं होतं. आजचा व्हिडिओचा मुद्दा हाच आहे की 17 ते 18 ऑगस्टला सांगण्यात आलं होतं की जवळपास 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात होणार आहे. 17 गेला, 18 गेला, 19 देखील गेला, तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक पैसा देखील अजून ट्रान्सफर झालेला नाहीये. याला कारण काय? तर याला कारण असणारे आपले शासनकर्ते, राज्यकर्ते, यांना शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी करायची, मुळात त्यांना शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचीच नव्हती की नाही. देवेंद्र फडणवीसला शेतकऱ्यांची कर्जमाफी करायचीच नव्हती, पण कसं तरी ते मागे लागून शेतकऱ्यांची आंदोलनं वगैरे सगळं झालं आणि मग कुठंतरी नैतिकता आणि कुठंतरी वाटली असेल की नाही, कुठंतरी वाटली असेल आणि मग ते शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आणि मग त्याच्यातनं शेतकऱ्यांना हळूहळू पैसे ट्रान्सफर करायला आम्ही सुरुवात करू, असं इथे व्हायला लागला. पण मुळात जर आपण विचार केला तरी शेतकऱ्यांची कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना दिलासाऐवजी शेतकऱ्यांना इथे मानसिक त्रासच जास्त इथे आपल्याला बघायला मिळतो. कारण की ज्या पद्धतीने अटी टाकण्यात येत आहेत, शर्ती टाकण्यात येत आहेत, या अटी शर्तींसाठीच्या जो काही गौडगंबाल आहे ना, त्यामुळे शेतकरी इथे हैराण झालेला आहे. जवळपास शेतकऱ्यांना दिलेली सर्व आश्वासने इथे फेल ठरताना आपल्याला दिसत आहे. नवनवीन कारण ते इथे देत आहेत. नवीन कारण काय देत आहेत मित्रांनो, की SBIच्या इंटरनल ऑडिटचं कारण तिथे आता पुढं करता येते की नाही. SBIचं इंटरनल ऑडिट आहे आणि ते इंटरनल ऑडिट होईल, मग ते ऑडिट झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील. आधी OTS, मग ऑडिट, मग या सगळ्या गोष्टींमध्ये ते शेतकऱ्यांना वेगवेगळी आश्वासनं देऊन शेतकऱ्यांकडनं फक्त वेळ मारून नेत आहे. शेतकऱ्यांना हातात एक दमडी देखील येत नाही मित्रांनो. मुळात प्रश्न हाच आहे की या लोकांवर आपण विश्वास ठेवला, यांना बहुतेक लोकांनी काय म्हणजे शेतकऱ्यांनी यांनी नमो शेतकरी बंद केली, यांनी शेतकऱ्यांसाठी असणारी कुठली योजना, तर आपली शेतकऱ्यांसाठी असणारी बहुतेक योजना आणि महिलांसाठी असणारी जी की लाडकी बहीण योजना, ती लाडकी बहीण योजना देखील यांनी बंद केली मित्रांनो. अशा खूप काही योजना यांनी बंद केल्या आणि म्हणूनच आज शेतकऱ्यांना या कर्जमाफीऐवजी मानसिक त्रासच होत आहे मित्रांनो. अपडेट हा होता की 17 ते 18 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येतील, पण लगेच दुसरा अपडेट असा देत आहे की ते SBIचं इंटरनल ऑडिट होईल आणि त्या ऑडिट नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येतील. नवीन काही अपडेट आला नक्कीच कळवण्यात येईल. धन्यवाद.